ओम श्री गणेशाय नमः. ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गुरुपुत्रविनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डाचे एकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रोताष्टमं नवमं भालचन्द्रं दशमं विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतान्नामानि सन्ध्यपठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी विद्यां धनाधनं पुत्रार्थी पुत्रान् मोक्षार्थी लप्ते गतिं जपेन् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासयः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिलप्नात्र संशयः. अष्टभ्य ब्राह्मणे वैश्विकत्वया समर्पयेत् तस्य विद्या भवे सर्वा गणेश प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकर्षणाश्रम नाम गणपति स्तोत्रम संपूर्णः. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारो भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. या कुन्दिदुषहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनोदमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती न्यासेश जाड्यापः. ओम मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिव यत्कृपातमहं वन्दे जगद्गुरु परमानन्द माधवम्. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम स्वामी समर्थ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. ओम गजानन महाराज की जय. ओम गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम संत गायकाश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैशी विस्तारो नियामासी सांगा स्वामी कृपा सिंधू. सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितले विप्रश्रीची. शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरुपदेशी देहवासनास्ता तेशी पंचत्व पावली तत्काळ. जन्म झाला पुढे तिशी करंज नगर उत्तर देशी वाजसनेय शाखेशी विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तीशी नामे अंबा भवानी ऐशी आरोपिती स्नेहासी माता पिता परेसा आवर्तता माता पितया गृही वाढली कन्या ती स्नेही विवाह करती मोत्साहे देती विप्रासी त्याची न ग्रामीण. शिवव्रत्याय असे तो ब्राह्मण नाम तया माधव जान तया सिद्धी दिली कन्यादान अति प्रीती करोनिया. तया माधव विप्रा घरी शुभाचरे होते नारे वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीतशी. पूजा करी ईश्वराशी दंपत्य उभय मनो मानसी प्रदोष पूजा ती हर्षी करती भक्ती पुरहासर. मंदवारी त्रयोदशीशी पूजा करती अति विशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली ऐकान. तृतीय हो पाचवे माशी उत्साह करती बहुहर्षी उत्तम डोहळे होती तिहेशी ब्रह्मज्ञान बोलतशी. उत्साह करती मास साती द्विजवर करी श्रीमंती अक्षय वाणे वाळीती आरती सुहासिनी मिळून या. ऐशे क्रमिता नवमासी प्रसूत झाले शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर झाले माता पिता. जन्मताची तो बाळक
ओंकार शब्द म्हणतसे ऐक, पाहुणी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणती ते वेळी. जात कर्म करी ब्राह्मण, विप्राशी दक्षिणा देता आपण, ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण, लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवाशे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु सकळांचा निश्चय. याचा अनुग्रह होईल जाशी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य प्रमाणेशी, चिंतामणी याचे चरण. अष्टसिद्धियाचे द्वारी, ओळंगत राहतील निरंतरी, नवनिधियाचे घरी, राहतील एक द्विजोत्तमा. न होती तयाशी गृहिणी, सूत पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होते परेशान. होईल अवतारी पुरुष, माना निश्चय विश्वास, संदेह न धरावयास, म्हणून करीती नमस्कार. आयसे म्हणती द्विजवर, सांगती जनकाशी विचार, याचे निमा दैन्य हरी, भेने न लगे कळे काळा. जे जे वासना तुमचे मनी, सर्व साधेल याचे. याची पालन पोषणे, निधानाले तुमचे घरा. ऐशे जातक वर्त होण, सांगता झाला ब्राह्मण स्तोम. जनक जनने संतोषण, देते वस्त्रे आभरणे तया. सांगून गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन, दृष्टी लागेल म्हणून निम्मलो नो आळती. वार्ता गेली नगरात, अभिनवाजी देखिले म्हणता, उपजत बाळ ओंकार जपत, आश्चर्य करते सकळ जन. नगर लोक इष्टमित्र, पावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र, न धाविते कवनापुरी. माया मोहे जनक जननी, बाळाशी दृष्टी लागेल म्हणून, अंगाला लाविती मंत्रोनी, रक्षा बांधती कृष्णसुते. परमात्मा अवतरे, दृष्टी केवी संचरे, लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 झाल्यावरी, नामकरण परस्परी, करी जनक द्विजोत्तमान. शालिग्राम देव म्हणत, जन्मनाम विख्यात, नाम नरहरी ऐशे म्हणत, उच्चार केला धर्म कर्मे. ममत्व घोर बाळकावरी, प्रतिपाळती प्रीती करी, माता म्हणतसे अवसरी, न पुरे धी क्षीर बाळकाशी. पतीशी म्हणे ती वेळा, स्तने दुग्ध थोडे बाळा, मेळवा एका दे अबला, स्तनपान द्यावया. अथवा ना जाय कण, आपले सने न शमे भुकन, ऐकून हासे बाळकन, स्पर्शे स्तन सव्य करे. स्तना स्पर्शता कर 32 धारा, वाहे क्षीर, वस्त्रे भिजोनी विचित्र, वाहू लागले भूमीवरी. विस्मय करीते जनक जननी, प्रगट न करी गौप्य गुणी, नमन करीते बाळका चरणी, माता पिता होय खेळविती. पाळण्या घालोनी बाळकाशी, पर्यद गायन अति हर्षी. न राहे कुमार पाळणेशी, सदा खेळी भूमीवरी. वर्धता बाळेने परी, माता पिता नमस्कारे,
बाळ झाला संवत्सरी, न बोले आता काय करू. माता बोलवे कुमाराशी, बोले शब्द बाळ झाला संवत्सरी, न बोले आता काय करू. माता बोलवी कुमाराशी, बोले शब्द ओमकारेशी, चिंता कृतशे मानशी, मुके झाले दैवयोगी. पुस्ती जाण जोशियाशी, या बाळका बोलावयाशी, काय उपाय विशेषी, म्हणून पुस्ती वेळोवेळा. जोशी सांगते तयाशी, आराधावे कुलदेवतेशी, अर्का वारे अश्वत्थ पर्णेशी, अन्न घाले होती न वेळा. एक म्हणते होईल मुकी, त्याशी शिकवावे विवेके, बाळ बोल बोलवितीनके, परी तो बाळ न बोलेची. हासोने ओंकार उच्चारितो बाळ, आणि कनेने बोल केवळ, विस्मय करीती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकून या. ओंकार शब्द ऐकून या. एक म्हणते नवल झाले, सर्व ज्ञानाशे भले, श्रवणे ऐकता बोल सगळे, जाणून न बोले काय गुणे, काय केल्या न बोले सुता. चिंता करते माता पिता, वर्षे 7 झाली तत्वता, मुका झाला दैवयोगी. 7 वर्षे कुमाराशी, योग्य झाला मुंजीशी, पुस्ते झाले ब्राह्मणाशी, केवी करावे म्हणून या. व्यप्रमणते तया वेळी, संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयना वेगळा केवळा, 8 वर्षे होऊन या. माता पिता चिंता करती, उपदेशावे कवने रीती, मुकाशे हा निश्चिती, कैसे अदृष्ट झाले आम्हा. कैसे अदृष्ट आपुले, ईश्वर गौरी आराधिले, त्रयोदशी शिवा पूजले, वाया झाले म्हणतशी, ईश्वरे तरी दिदला वरो. सुलक्षण झाला कुमरो, न बोल्या आता काय करो, म्हणून चिंती शिवाशी. एकच बाळा मुचे कुशी, आणिक न देखो स्वप्नेशी, वेष्टलो होतो आम्ही आशेशी, आमचे रक्षील म्हणून या. नवेच माझे मुनीची, नवेची माझे मनीची आस, अपुत्र झाला निर्वाण वेश, काय वर देत महेश, शनी प्रदोष पूजा. शनी प्रदोष पूजिताम्या, ऐसे नाना परीती देख, जनने करी महादुःख, जवळी येऊनी बाळक, संभोखित मातेशी. घरात जाऊन ते वेळा, येऊन घेऊन आणि लोखंड सबळा, हाती धरिताची निर्मळा, झाले सुवर्ण 52 कुशी, आणोनी देतासे मातेशी. विस्मय करे बहुवशी, बोलावून या पतीशी, दावीती झाली ते वेळा, गोप्य करुणी ते वेळा, गृहात नेले त्या बाळा, पाती त्याची बाळ लीला, अनेक लोह देत्याती, अमृत दृष्टी पाहता, लोह सुवर्ण होय तत्वता, विश्वासोनी म्हणती हा सर्वता, होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा ते अलिंगोनी, विनविता ते जनक जननी, तो तारक बा शिरोमणी,
कारणिक पुरुष कुलदीपक आ तुझे सर्व सौख्य लादलो मुका मनो निर्भुजलो अज्ञानावरणे वेष्टलो जनी मुका म्हणते तुझा आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्रराया हास्यवदने तये वेळा दावी यज्ञोपवीत गळा कटी बांधावी मौजी मेखळा खून दाखवे मातेशी संज्ञा करून मातेशी बाळ दाखवे संतोषी मौजी बांधिता आपणाशी येतील म्हणे बोल सकळा माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त पाती सर्वायती करते झाले केली सामग्री बहुतापरी रत्नखचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करीदाती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोय रे दाई जगोती समस्ताले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार आनंद कृतसे द्विजवर अपार द्रव्य वेचता होय नगर लोक विस्मय करीती मुख्या पुत्राशी वळी आयती द्विजा लागी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा पुले इतके वेचुने पुत्राशी व्रत बंद करेल परेशी गायत्री केवी उपदेशी करीलाचार कवणे परी एक म्हणते हो का भलते मिष्टान्न स्वच्छाम्मा मिळती देकार देईल हिरण्य वस्त्री चाड नाही त्याच्या मंत्रा ऐशे नाना परी लोक विचार करती अनेक माता पितयास अत्यंत सुख देव देवक करिता ते चौल कर्म एरे दिवशी भोजन चौल मनीषी पुनरप्याभ्यंग करुणे हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती समस्त सभोजन करावया गृहात घेऊन या गेली माता भोजन करे माते सवे निरुपावे घेते का भावे मौजी बंधना से करावे म्हणून आला पित्या जवळी विधियुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तात्कालिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता परेशी बाळ उच्चारी म्हणो मानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमाराशी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रे आभरणे रत्न खचिता देती झाले तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देतीन नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारे आचार धर्मे वर्ततसी पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी आग्ने मिळे म्हणून उच्चारे ब्रह्मचारी तहे वेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद शेत्वा लोक समस्त तटस्था माता तुकविते तये वेळी माता तुकिती तये वेळी तिसरी भिक्षा देत माता होय सामवेद पडता आग्न आयाशी गायन करिता वेद तीन म्हणतशी सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुखा बोले शब्दचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करी नमस्कार जगत गुरुशी ते समयी इतक्यावरी तो बाळक मातेशी म्हणे ऐक तो उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नवेची बोल तुझा मिया
नवेशी बोल तुझा मिथ्या, निरोप द्यावा मातुरिता, निर्धार झाला माझ्या चित्ता, जाओ तीर्थे आचरावया. आम्हाचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहारी, करण्याशी परीसा. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटले अति गहन, उदके भरले अडती नयन, आले मूर्छना तया वेळी, निर्जीव होणे क्षणैक, करते झाले महाशोक, पुत्र माझा तो रक्षक, केली आशा बहुमनी. आमुते रक्षशी म्हणून होती आशा फार म्हणी, न बोलशी या मुचिया गुणी, मुके म्हणविशी आपणाशी, नायको कधी तुझिया बोला, आता ऐकता संतोष झाला, पूजनेश्वर फळला, म्हणून विश्वास केला, ऐशे नाना परी देखा, पुत्रा शिमदशे बाळिका, अलिंगोनिया कुमारका, रूपा भाकी ते वेळी, ऐकोनी मातेचे वचन, बाळक मागे ब्रह्म ज्ञान, नको दुखो अंतःकरण, आम्हा करणे तीची अशी. तुते अनेक पुत्रचारी, होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी, करतील मनोभावेशी. तू आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार, म्हणून ठेविला मस्तकी कर, मग झाले जाते स्मृती. पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करिता, परम झाले विस्मित, श्रीपाद वल्लभ जाणोनी, देखोनी माता ते वेळा, नमन गेले चरण कमळा, श्रीपाद उठवणे अवलीळा, सांगते गौप्य अवधारा, ऐक माते ज्ञानवंती, हा बोल करे हो गुप्ती, संन्यास्या मे येती, अलिप्त असो संसारी, याची कारणे आम्ही आता, हिंदू समस्त तीर्थयात्रा, कारणाशे पुढे तत्वता, म्हणून निरोप मागती, येणे परी जननेशी, गुरुमूर्ती सांगती विनयेशी, माता बोलत पुत्राशी, श्रोते सावध परेसा. पुत्राशी विनवित हे वेळ, आम्हा नाडून जाशील, आणि कडोळा न देखो बाळ, केवे वाचो पुत्र राया. धाकोटपणे तुम्ही तापस, धर्मी कोणासे हर्ष, धर्मशास्त्र ख्याते सरस, आश्रमचार्य आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12, गृहस्थाश्रम तदनंतरा, गळती पुण्य परंपरा, गृहस्थाश्रमी सुखाशे, मुख्य आश्रमासी गृहस्थ, आचरता होयाती समर्थ, संन्यास घ्यावा विख्यात, धर्मशास्त्र येणे परे, ब्रह्मचर्य मार्गायका, पठन करावे वेदाधिका, विवाह होता गृहस्थे निका, पुत्राधिकाला घावे, यज्ञादि कर्म साधोनिया, संन्यास करणे न्याया, येणे विधी आचरोनिया. अग्राय संन्यास बाळपणे, समस्त इंद्रिये संतोष व्हावी, मनीची वासना पुरवावी, नंतर तपाची वाट धरावी, संन्यास घेता मुख्यसी. ऐकोनी मातेचे वचन, गुरु सांगती तत्वज्ञान, नामधारक सुमन करुण, ऐक म्हणे सिद्ध नामधारक सुमन करुणी, ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन, श्रोतया सांगे नमुन, परिसा तुम्ही समस्त जन, गुरुचरित्र विस्तार, पुढे वर्तले अपूर्व ऐका, सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्राचा करुणी टीका, सांगे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्याख्याने, सिद्ध नामधारक संवादी, श्रीपाद
अवतार बालचरित्रं नाम 11 श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलीक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव